ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दुर्गराज रायगडावरती आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय आणि यासाठी रायगडावर शिवभक्त येण्यास सुरुवात झाली असून महाराजांना दुग्धाभिषेक केला जाईल। स्वतः संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचा संपूर्ण परिवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। यानंतर शिवरायांची भव्य पालखी मिरवणूक निघेल। ही पालखी राज सदर ते जगदीश्वर मंदिर परिसरापर्यंत असेल। त्यानंतर मान्यवरांची भाषणं आणि आखाड्यातले खेळ होणार आहेत। यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असतील। तर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातील 3 ते 4 लाख शिवभक्त रायगडी दाखल झालेत। गडावर शिवराज्याभिषेकाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष, ढोल तासांचा गजर आणि एकंदरीत उत्साहाचं आणि प्रफुल्लित करणारं असं वातावरण किल्ले रायगडावरचं प्रसन्न करणारं वातावरण स्वाभाविकपणे त्याला निमित्त आहे ते राज्याभिषेक सोहळ्याचं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावरती सध्या लाखोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि आताच्या घडीला जर आपण बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात इथं हा किल्ले रायगडावरती सोहळा संपन्न होतोय, त्याची तयारी झालेली आहे। मेघडंबरीची जर आपण सजावट बघितली तर आकर्षक फुलांनी सजावट केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर लाखोंच्या संख्येने शिवभक्त इथं दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करतायत। अगदी आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि अगदी जोशपूर्ण वातावरणामध्ये, शिवमय वातावरणामध्ये सध्याच्या घडीला किल्ले रायगडावरचा हा जनसमुदाय आपल्याला दिसून येत आहे। छत्रपती संभाजीराजे असतील त्यांच्या हस्ते इथंच हा शिवराज्याभिषेक सोहळा किंवा त्याच्या ज्या काही विधी आहेत त्या संपन्न होतील आणि साधारणपणे 2 लाख भाविक इथं किंवा भक्त जे आहेत शिवभक्त ते या किल्ले रायगडावरती, दुर्गराज रायगडावरती दाखल झालेले आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, किल्ले रायगड। तर मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचा कुटुंबीय देखील किल्ले रायगडावर दाखल झालाय। शिवाजी महाराजांना